तर नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललेलो आहे गोकुळगावला. मी आहे, माझ्यासोबत भाऊजी आहेत, माझी मम्मी पाठी बसली आहे आणि माझी बहीण आहे मीनाक्षी. तर आम्ही चाललेलो आता गावाकडे, कारण की गावी जायचं कारण असं आहे की गावाला ना आमच्या राधाकृष्ण मंदिराचं म्हणजे नवीन बांधण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सोहळा आहे. तर एक मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे की म्हणजे होम हवन, त्याच्यानंतर मूर्तीची स्थापना म्हणजे अभिषेक करून मूर्तीची स्थापना आणि कळसाची स्थापना हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आता आम्ही जातोय कार्यक्रमासाठी, म्हणजे उद्याच्या दिवसाला संध्याकाळी आपल्याकडे डान्स म्हणजे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच्यानंतर मग परवाच्या दिवशीकडे आपल्याकडे आहे सत्यनारायणाची महापूजा आणि तिथे प्रमुख पाहुणे म्हणजे आमदार येणार आहेत तिकडचे स्थानिक. तर हे आपण सगळं कव्हर करणार आहे, पण तत्पूर्वी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की रात्रीचा रस्ता कसा आहे आणि हा मुंबई गोवा हायवे हा कितपर्यंत चांगला आहे, असे थोडक्यात मी तुम्हाला असे म्हणजे मधले शॉर्ट्स दाखवीन. तर आपण हा व्हिडिओ बघा नक्की आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा. तर आता या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोण कोण गावी चाललंय हे देखील आम्हाला कळवा. आणि असंच तोपर्यंत जर तुम्ही घरी असाल, तर तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा पुण्यात असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, कारण की आपल्या कोकणाकडे जे आपण कोकणवासी आहेत यांना प्रत्येकाला गावाला जायला मिळत नसतं, पण आम्हाला एक निमित्त म्हणून आम्ही चाललोय. तर तुम्हाला जर ते मिळत नाही आहेत, पण तुम्ही हा व्हिडिओतनं ते जरा अशीच मजा घ्या आणि आठवणी ताज्या करा. चला तर मग वाशीचा टोल आलेला आहे आणि वाशी टोल क्रॉस झाल्यानंतर परत आपण कंटिन्यू करू पुढे. नंतर डायरेक्ट आता आपण भेटूया टोल नाक्यानंतर मुंबई गोवा डायरेक्ट पनवेलला आपण मुंबई गोवा हायवे टच करू, तिथे आपण तिथून सुरुवात करूया. आता आपण पुढे भेटू मग. चला चांगला येतो तो पाणी, बंदच करणार. कर्नाळा अभयारण्य, आता तिकडे आपण या घाटातून जातोय कर्नाळ्याच्या इथून. आपण बघतोय हेवी व्हेकल जास्त आहेत, जास्त अशी गर्दी दिसत नाहीये, कारण की आम्ही आता तब्बल मला असं वाटतं तर 2:30 वाजायला आलेत, त्याच्यामुळे गर्दी ऑलमोस्ट ट्रॅफिक निघून गेलेलं आहे. आता आम्हाला ट्रॅफिक मिळणार नाही आहे पहिली गोष्ट. तर हा स्पॉट आहे खाली, इथून एक्झिट आहे कर्नाळा अभयारण्यात जायला. तर बऱ्यापैकी इथे तर हायवेचं काम झालेलं आहे,
अपोजिटला पण झालेलं दिसत आहे. आरामात सकाळी आम्ही 7 ते 8 वाजेपर्यंत घरात पोहोचू. अचानक मध्ये स्पीड ब्रेकर आहे, स्लोपवर स्पीड कंट्रोल करायला, कारण की समोर असा टर्न आहे. गरजेचा आहे तो स्पीड ब्रेकर, पण तेवढाच घातक आहे. नवीन ड्रायव्हर असेल तर तो कंट्रोल नाही करू शकत. कर्नाळा उतरलोय तर पुढे आता परत एकदा भेटूया आपण. समुद्राच्या बाजूने रोड आहे, रिसॉर्ट लागतायत, हे लागतायत. अक्षरशः मी कंटाळलो आणि हे लोक करप्ट आहेत दोघे पण. आणि काल ती पायाची इकडे बच्ची बांधलेली. कसा कसा घेऊन आलो या लोकांना. मग भूक लागली, मग 1-2 बिकानेर मध्ये वडापाव समोसा दिले यांना. 2:30 पोचलो घरी. ते पण कामाला आलं. अरे तो कोंबडा माहिती डान्स करत होता, अजून पण आठवतो मला. फुल ट्रेनिंग मला होता. एक नक्कलच झाली. आधीच विचारलं, आधी बोलतो मी शिकवलेलं होतं त्याला. ते गावची लोक बोलत होता कोंबडा, तिच्याकडून घेतलं. हा, पाटाच नाही. नाही म्हटलं तरी बरंच काम बाकी आहे हायवेला. खूप काम बाकी आहे. इंदापूर आता इंदापूरला आलेलो आहोत. थांबवा इथेच, जास्त पुढे जाण्यात काय अर्थ नाही. इंदापूरला पोहोचलेलो आहे. तर मंडळी 4:45 झालेत आणि आता आम्ही इथे इंदापूरला पोहोचलोय. आणि आता ट्रॅफिक नाही आहे, लवकरच घरी पोहोचू आणि पुढे आपण परत भेटूया. आणि त्याच्यानंतर मग सकाळी एकदा गावात पोहोचलो की त्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण बंद करू आणि उद्या डायरेक्ट आपण संध्याकाळच्या कार्यक्रमात भेटू. चला. चॉकलेट से मन हल्का करो. ये कुछ सुर का टाइम है, मेरा टाइम बाद में आएगा. लाइफ को लाइटली लो. कैडबरी पर क्या बात है. फरक काय माहितीये याच्याकडे आयफोन मध्ये, आयफोन जर पटकन फिरवला ना तर लगेच ऍज इट इज घेतो.
पहिला पिरा काळा होणार, मग नंतर घेणार हळू. स्टेबिलिटी आहे ना, अच्छी नाही ना. Investments and securities market are subject to market. अब ग्रो के साथ अपने सारे म्यूचुअल फंड्स ट्रैक करो एक ही जगह पे. डाउनलोड ग्रो, क्योंकि जब आप म्यूचुअल फंड्स ट्रैक करें